हॅलो एव्हरीवन, आपण एल-आर सेक्शनचा ॲनालिसिस बघितलाय. जर तुम्ही या सिक्वेन्समध्ये बघत असाल ॲनालिसिसचा व्हिडिओ, एल-आर, जी-ए, क्वांट आणि इंग्लिश ह्या सिक्वेन्समध्ये ॲनालिसिसचा व्हिडिओ एक्झॅक्ट सेम टाईमला तुमच्याकडे आला असेल, बट तो व्हॉटएव्हर ज्या सिक्वेन्समध्ये तुम्ही बघत असाल, एल-आरचा ॲनालिसिसचा व्हिडिओमध्ये आपण 25 क्वेश्चन कंप्लीट बघितले होते. कोणता क्वेश्चन डिफिकल्ट होता, डिफिकल्ट इन द सेन्स कोणता टाईम कन्झ्युमिंग होता, त्यावर आपण विशेष भर दिलाय. एक्झाम ओरिएंटेड अप्रोच कसा असायला हवा. आता आपण जनरल अवेअरनेस, जनरल स्टडीज जे काही आपण म्हणता येईल या सब्जेक्टला, जनरल स्टडीज एक प्रॉपर वर्ड असेल, कारण याच्यामध्ये भरपूर विषय आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, बरेच सायन्सचे सगळे टॉपिक, स्टॅटिक, जीके हे सर्व मिळून हा सब्जेक्ट आहे. खूप कमी वेळ लागणार आहे ॲक्चुअल मॉकमध्ये तुम्हाला याला. ह्या सब्जेक्टसाठी फार तर 5 मिनिट लागेल. 25 प्रश्नापैकी 10, 12, 13 प्रश्न आपल्या वाचनामध्ये असतील. असं होणार नाही क्वांट, एल-आर, इंग्लिशला जसं आपल्याला मॅक्सिमम प्रश्न अटेम्प्ट करता येईल, तसं ह्या सेक्शनला होणार नाही. काही अपवाद असू शकतात. काही जणांनी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीचा अभ्यास केला असेल, तर हे सब्जेक्ट सर्व त्या अभ्यासक्रमात आपल्याला झालेले असतात. बट काही स्टुडंट आहेत जे आत्ता नवीन अभ्यासाला लागले, तर त्यांना हा सब्जेक्ट थोडासा डिफरंट वाटेल. तर ह्या सब्जेक्टचं आपण ऑलरेडी बॅचमध्ये सगळे डिस्कस केलेलंच आहे. सायन्सचे ऑलमोस्ट काही चॅप्टर सोडून. बट आज आपण हे 25 प्रश्न त्याच्यावरचं थोडं डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये डिस्कस करणार आहेत. बाकी तुम्ही सर्वांनी हा सेक्शन सॉल्व्ह केला असेल. काही जणांना मॉडरेट वाटला असेल. काही डे टू डे लाईफचे प्रश्न आहेत, तर ते इझीही वाटला असेल. तर बघूयात 26 ते 50 प्रश्न वन बाय वन. आता पहिला प्रश्न होता, व्हिच ऑफ द फॉलोइंग, एक सेकंड. ओके. पहिला प्रश्न होता, व्हिच ऑफ द फॉलोइंग टाइप्स बिलॉंग्स टू नॉर्दर्न इंडिया. डान्स टाइप. आता डान्स टाइपमध्ये आपण काय काय बघितलं होतं? क्लासिकल डान्स, फोक डान्स. फोक डान्स मधले 15-16 प्रकार, मग तो काश्मीर पासून स्टार्ट केलं होतं आपण. आणि क्लासिकल डान्सचे जे ठराविक 7-8 प्रकार आहेत, त्याचे एक फिक्स प्रश्न बऱ्याच पेपरमध्ये रिपीट होत असतो. हे 8 डान्स आहे: भरतनाट्यम, कुचिपुडी, कथक, मोहिनीअट्टम, कथकली. ह्या सगळ्या टाइपचे डान्स आहेत. त्यापैकी कथ्थक आपल्याला विचारला होता. तर कथ्थक कशाचं आहे? कथ्थक हे नॉर्थ इंडियामध्ये. नॉर्थ इंडियाचा डान्स कोणता आहे? कथ्थक. आणि बाकीच्या सगळ्याची एक लिस्ट तुम्हाला इथे अवेलेबल आहे. सो दॅट तुम्हाला रिवाईज करण्यासाठी. भरतनाट्यम तामिळनाडू खूप जास्त इम्पॉर्टंट, बऱ्याचदा विचारलेल्या पेपरमध्ये. कथकली केरळ, मोहिनीअट्टम हे दोघंही केरळचं. ओरिसा, मणिपूर जनरली हे दोघं विचारत नाही, कारण ॲज इट इज स्टेटच्या नावाने डान्स फॉर्म आहे. कुचिपुडी आंध्र प्रदेश, कथक नॉर्थ इंडिया स्पेशली यूपी मध्ये जास्त, आणि सतरिया आसाममध्ये. तर हे डान्स फॉर्म आहे, हे व्यवस्थित करून ठेवा. मागच्या काही वर्षांच्या एस-एस-सी एक्झामचा अनुभव घेतला किंवा रेल्वे एक्झामचा अनुभव घेतला, तर हे प्रश्न फार रिपीटेडली आले. तर तुमच्या माहितीच तर असे चार्ट आपण जीएच्या प्रश्नामध्ये ऍड केले, सो दॅट हा प्रश्न तर आहे, पण या व्यतिरिक्त ऍडेड माहिती आपल्याला ऍड झाली पाहिजे म्हणून. तर नेक्स्ट प्रश्न लगेच. Abdul Karim Khan. Abdul Karim Khan was the exponent of which of the school of Hindustani music? हिंदुस्थानी म्युझिक मध्ये एक डिफरंट घरानाज म्युझिक आहे. वेगवेगळे घराणा आहे. ग्वाल्हेर वगैरे, दिल्ली घराणा, जयपूर, किराणा घराणा. आता ह्या आधी काय होतं, एक घराणा असायचा आणि त्या घराण्याची म्युझिक असायची. स्पेशली घराणा म्हणजे एकदम नाव नाही त्या घराण्याचं, बट तो टाईपचा म्युझिक असायचा. मग काही लोक आता म्युझिकमध्ये असेल, तर हा कोणत्या घराण्याशी असं निगडीत असायचं आहे. पंडित भीमसेन जोशी ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय संगीतामध्ये, त्यांचाही संबंध किराणा घराण्याशी होता. बरेच जण आहेत. सवाई गंधर्व महाराष्ट्रातले नाव आपण वाचू शकतो इथं. प्रभा अत्रे, गंगूबाई हंकल. हा प्रश्न एस-एस-सी सीजीएलचा 2022च्या पेपरमध्ये आला होता, गंगूबाई हंकलचा. अशा प्रकारचा हा हिंदुस्थानी म्युझिकचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय होतं? अब्दुल करीम खान हे फाउंडर आहे ह्या हिंदुस्थानी म्युझिकच्या किराणा घराण्याचे. इनफॅक्ट 2 फाउंडर आहे, अब्दुल करीम खान आणि अब्दुल वाहिद खान. किराणा घराणा याचे फाउंडर आहेत. तर मग तोच प्रश्न होता की कोणी फाउंड केलं वगैरे. अब्दुल करीम खान वॉज अ एक्सपोनंट ऑफ तर त्या घराणा. तर हे व्यवस्थित वाचून घ्या, याच्याविषयी थोडीशी माहिती. कारण कधी-कधी काय येतं, फाउंडर तर विचारतात, पण त्याच्या रिलेटेड फेमस व्यक्ती पण विचारतात. पंडित भीमसेन जोशी विचारून टाकतील की हे कोणत्या घराण्याशी रिलेटेड आहे. तर अशी 4-5 नाव याच्यात आपण ऍड केलेले आहेत. तेवढे तुम्ही नीट वाचून घ्या. सगळ्यात सोपा प्रश्न जीएचा मी म्हणेन.
गुढीपाडवा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर आपण महाराष्ट्रात राहतो. आपण दर समर सीझनमध्ये मार्च महिन्यात गुढीपाडवाचा सण आपल्याकडे साजरा होत असतो. तर प्रश्न खूप सोपा होता. मागच्या सीजनला रक्षाबंधनचा प्रश्न आला होता. कारण डिसेंबरला सीजन होती आणि रक्षाबंधन कुठेतरी ऑगस्ट, सप्टेंबर म्हणजे 3-4 महिने आधीचं. आताची सीजन जुलै महिन्यात आहे. 3-4 महिने आधीचे सण बघितले, तर आपण त्याच्यात मार्च महिन्याचा हा गुढीपाडवा ॲड करू शकतो. बैसाखी सण एप्रिल महिन्याचा, जो नॉर्थ इंडियाला स्पेशली पंजाबमध्ये साजरा होतो, हे सण बघू शकतो. आपल्या एक्झामच्या आधीचे 4 महिने आणि त्याच्यात सेलिब्रेट होणारे फेस्टिव्हल जास्त प्रामुख्याने पेपरमध्ये विचारले जातात. इन व्हिच ऑफ द स्टेट गुढीपाडवा? तर उत्तर आहे महाराष्ट्र. खूप सोपा प्रश्न. आता फर्स्ट रिजनल रुरल बँक, आपण आर-आर-बीचं नोटिफिकेशन आलेलं आहे आता. पण भारतातली पहिली आर-आर-बीची बँक कोणती? तर मग त्याचं नाव होतं प्रथमा बँक. यूपीमध्ये ही बँक स्थापन झाली होती, प्रथमा ग्रामीण बँक. पहिली आर-आर-बी आहे. तर आर-आर-बीची स्थापना झाली होती नरसिंह कमिटीच्या रिकमेंडेशननुसार. आता फादर ऑफ बँकिंग रिव्होल्यूशन म्हटलं जातं नरसिंह यांना. खूप चांगले रिव्होल्यूशन त्यांनी केले बँकिंग इंडस्ट्रीचे. खासकर जे तुम्ही सर्वजण बँकिंगचा अभ्यास करणार असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूच्या माध्यमातून असेल किंवा तुमचे मेन्सला आपल्याला स्टॅटिक बँकिंगचा काही प्रश्न येतात, तर हे सगळे टर्म इम्पॉर्टंट आहे. त्याशी रिलेटेड एस-एस-सीच्या एक्झाम मधला हा प्रश्न, की पहिली ग्रामीण बँक कुठं स्थापन झाली? तर त्याचं नाव होतं प्रथमा बँक. आणि विचारलं असतं कुठे? तर उत्तर प्रदेश उत्तर त्याचं असलं असतं. आता स्पोर्ट्स मधले पण इव्हेंट येतात. बुक्स येतं, स्पोर्ट्स येतं, आर्ट्स अँड कल्चरमध्ये फेस्टिव्हल येतं. ह्या सगळ्या गोष्टी, डान्स फॉर्म बघितला आपण. स्पोर्ट्स रिलेटेडच्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेलं आहे, काही टर्म्स विचारतात. क्रिकेटचं असेल तर क्रिकेटचं एखादी टर्म विचारली जाईल. फुटबॉलचा असेल तर फुटबॉलची एखादी टर्म, की त्या कोणत्या स्पोर्ट्सशी रिलेटेड ही टर्म्स आहे. आता इथे पिव्होटिंग इज रिलेटेड टू व्हिच ऑफ द स्पोर्ट? बास्केटबॉल हा खेळ जर आपण बघितला असेल तेव्हा बॉल पास करतात, त्या टाईपचा हा एक टर्म आहे पिव्होटिंग. तर हे बास्केटबॉल रिलेटेड आहे. बॅडमिंटनचा येतं, टेनिसचा कधी-कधी सेट विचारले जातात. टेनिसचा सेट 6-4 नी जिंकलं का 7-5 नी जिंकलं? ह्या गोष्टी टेनिसचा जर तुम्हाला माहिती असेल सेट, विम्बल्डनचे ते 4 टायटल, अशा प्रत्येक स्पोर्ट्सशी रिलेटेड काही ना काही गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तर बास्केटबॉल रिलेटेड हा प्रश्न होता. फार कमी बघितला जातो आपल्याकडे, बट तरी एक्झाममध्ये आलेला प्रश्न, त्यामुळे आपण हा ॲड केला होता. पिव्होटिंग रिलेटेड टू व्हिच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट्स? तर त्याचं उत्तर होतं बास्केटबॉल. आता 2011च्या वर्ल्ड कप भारत जिंकला त्या दरम्यानची स्टोरी आपण बघितलं. युवराज सिंग प्लेअर ऑफ द सीरीज झाला. मग ते कॅन्सरची आजार असेल, मग कॅन्सरवर फाईट बॅक करून पुन्हा पुनरागमन करणं. तेव्हा मग हे बुक लिहिलं होतं युवराज सिंगनी, टेस्ट ऑफ माय लाईफ. तर कॅन्सरच्या त्या टेस्टशी रिलेटेड आहे ह्या बुकमध्ये, द टेस्ट ऑफ माय लाईफ. मग ऑटोबायोग्राफी, त्याच्यात बराचसा हा प्रवास आहे कॅन्सर पीडित व्यक्तींचा, कशाप्रकारे फाईट बॅक केला, ह्या सगळ्या गोष्टी आहे. मग तसेच काही बुक्स असतात स्पोर्ट्समॅनचे असतील किंवा मग कोणाची ऑटोबायोग्राफी असेल, तर ते तुम्ही व्यवस्थित करून जा. आपल्या टेस्टचा प्रश्न होता टेस्ट ऑफ माय लाईफ आणि त्याचं उत्तर होतं युवराज सिंग. सचिन तेंडुलकर यांची फेमस आहे प्लेइंग इट माय वे, माझ्या पद्धतीने खेळ केला. सौरव गांगुली यांची फेमस बुक आहे. प्रत्येकाची, राहुल द्रविड यांची, प्रत्येकाची, सुनील गावस्कर, हे पेपरमध्ये येत राहतं. पण शक्यतो ज्या न्यूजमध्ये त्या बुक जास्त येतात. तर टेस्ट ऑफ माय लाईफ ही बुक होती युवराज सिंग यांची. आता सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न आपल्या एक्झामच्या हिशोबाने, स्टॅटिक प्रश्न फार इम्पॉर्टंट आहे. बुद्धिझम आणि जैनिझम मधला प्रश्न जो बऱ्याच वेळा रिपीट होतो. हे जे टॉपिक आपण एन्शियंट इंडियात बघितले होते. एन्शियंट इंडियामध्ये काय काय बघितलं होतं? पण हडप्पा संस्कृती एक बघितली होती. बुद्धिझम, जैनिझम बघितलं होतं. अजून गुप्त साम्राज्य बघितलं होतं. मौर्य साम्राज्य बघितलं होतं. भारताच्या इतिहासातला सुवर्णकाळ म्हटलं गेलं गुप्त साम्राज्याला. हे डिटेल बघितलं होतं. तर मग बुद्धिझमच्या काउन्सिल आपण बघत होतो, तेव्हा आपल्याला नंबर लक्षात ठेवायचे होते 1, 2, 3, 4 कोणती काउन्सिल कुठे झाली. तर हिच्यात नेमकं तिसरी काउन्सिल विचारली गेली. पहिली काउन्सिल आपल्याला माहिती आहे राजगृह बिहारमध्ये, दुसरी वैशाली, तिसरी पाटलीपुत्र आणि चौथी काश्मीरला झाली. आता आपल्याला विचारली गेली तिसरी काउन्सिल कुठे झाली? थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल. तर मग उत्तर आहे पाटलीपुत्र. पाटलीपुत्र इथे झालेली थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल. तर हे 4 काउन्सिल आहे, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असतील. हे 4 काउन्सिलचे नंबर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, सो दॅट तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल.
ओके, हु अमंग द फॉलोइंग, काय क्वेश्चन होता, हु अमंग द फॉलोइंग वॉज द फर्स्ट रूलर ऑफ द गुप्त डायनॅस्टी. गुप्त डायनॅस्टी भारताच्या इतिहासाचा सुवर्ण काळ. त्याच्यामध्ये 3-4 राज्य खूप महत्वाचे होते. श्रीगुप्त ज्यांनी गुप्त डायनॅस्टीची स्थापना केली, चंद्रगुप्त मौर्य पहिला क्रमांक 1, ते एक फार महत्वाचे होते, आणि समुद्रगुप्त. समुद्रगुप्त यांना काय म्हटलं गेलं, भारताचा नेपोलियन म्हटलं गेलं. आपण इतिहासाच्या लेक्चरमध्ये डिटेल्स बघितलं होतं ते. तर बघ हिच्यात विचारलंय की महाराजाधिराज ही पदवी कोणाला मिळाली, तर महाराजाधिराज ही पदवी मिळाली चंद्रगुप्त वन. चंद्रगुप्त वन. चंद्रगुप्त फार फेमस असा राजा, त्याला महाराजाधिराज ही पदवी मिळाली गेली. तर असे प्रश्न स्टॅटिक जनरली मॅक्सिमम येत असतात पेपरला. हु वॉज द फर्स्ट रूलर ऑफ इल्बरी डायनॅस्टी. दिल्ली सल्तनतचा पहिला रूलर कोण आहे? दिल्ली सल्तनत आपण बघितलं, वेगवेगळे डायनॅस्टी बघितला, त्याच्यातला सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न जो पेपरमध्ये भरपूरदा रिपीट झालेला आहे, तो म्हणजे रझिया सुलतान यांचा. पहिली महिला शासक कोण? रझिया सुलतान. हे फार फेमस प्रश्न होता, तो बऱ्याचदा रिपीट झालेला होता. बट ह्या वेळेस त्यांनी विचारलं की दिल्ली सल्तनतचा संस्थापक कोण? ही द फर्स्ट रूलर कोण? तर मग तो होता कुतुबुद्दीन ऐबक. त्याच्या नावाने कुतुब मिनार दिल्लीला आहे. कुतुबुद्दीन ऐबक हा दिल्ली सल्तनतचा फर्स्ट रूलर आहे, आणि त्या नावाने कुतुब मिनार, आपण दिल्लीला जातो तो कुतुब मिनारही फेमस झालेला आहे. चालेल. द ऑथर ऑफ ऐन ए अकबरी. आता तुम्हाला सगळं माहिती आहे, आपल्याला भाजसा हा जो कोड आहे, मिडेवल इंडिया मधला भाजसा जो कोड आहे ना, त्याच्यामध्ये आता भाजसा नवीन मुलांसाठी असेल, सर भाजसा आहे काय? आपल्याला मिडेवल इंडियाचे जर मुघल साम्राज्याचे राजे पाठ करायचे असेल, भाजसा म्हणजे काय? बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहा आणि औरंगजेब. हा जो कोड आहे त्याच्यामधला प्रत्येकाची ऑटोबायोग्राफी, त्यामधलं फक्त अकबरने स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिलेली नाही होती. अकबरची ऑटोबायोग्राफी लिहिली होती अबुल फजल ह्या व्यक्तीने. द ऑथर ऑफ ऐन ए अकबरी वॉज द अबुल फजल. अकबरच्या दरबार मधले जे व्यक्ती होते त्याच्यात आपल्याला बघितलं होतं आपण जेव्हा एन्शियनच्या वेळेस, अबुल फैजलने ऐन ए अकबरी लिहिली होती. थोडंसं इम्पॉर्टंट आहे आपल्याला. बरेच अजून काही औरंगजेब याची बायोग्राफी इम्पॉर्टंट आहे, ऑटोबायोग्राफी. बाबरची ऑटोबायोग्राफी इम्पॉर्टंट आहे. जे जे मुघल शासक झाले, आपण हा कोड बघून घेतला भाजसा, ह्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं. बऱ्याचदा विचारतात हुमायूं नंतर रुलिंग मध्ये कोण आलं, जहांगीर नंतर कोण आलं, बाबर नंतर रुलिंग मध्ये कोण आलं, तेव्हा मग आपल्याला हा कोड लक्षात राहिला तर अजून सिस्टमॅटिकली आणि सोयीस्कर जाईल हा सिक्वेन्स लक्षात ठेवायला. तर या प्रश्नाचं उत्तर काय होतं? अबुल फसल. अभी नेक्स्ट क्वेश्चन पे आते हैं. व्हॉइसराय लॉर्ड मधला आपला हा प्रश्न होता, व्हॉइसराय कोणता? मग याच्यामध्ये बरेच प्रकार पडतात. स्वतंत्र भारताचा पहिला बेंगॉलचा कोणता, इंडियाचा कोणता व्हॉइसरॉय, हे भरपूर व्हॉइसरॉय आपण बघितलं होतं. तर व्हॉइसरायच्या केसमध्ये ह्या प्रश्नामध्ये काय, ब्रिटिश व्हॉइसरॉय पार्टिशन बेंगॉलची फाळणी झाली 1905 ला. बेंगॉलची फाळणी झाली त्यावेळेस ब्रिटिशचा कोणता व्हॉइसरॉय इंडियामध्ये होता ते विचारलं गेलं. लॉर्ड कर्झन होता. कर्झननी बंगालची फाळणी केली, आपण बघितलं होतं. बरेच लॉर्ड रिपन फार फेमस होता, त्यांनी भरपूर चांगल्या गोष्टी केल्या. तर लॉर्ड आयर्विन, लॉर्ड कर्झन, हार्डले आणि लिटन. तर हिच्यात होतं लॉर्ड कर्झन. 1905 बंगालची फाळणी. ह्या गोष्टी काही मॉडर्न इंडियाच्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, खास करून 1885 नंतर. 1885 ला का 1885 ला काँग्रेसची स्थापना झाली. मग काँग्रेसची स्थापना झाली तर काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठे झालं, तर ते मुंबईमध्ये. तेव्हाचे अध्यक्ष कोण होते? व्यामचंद्र बॅनर्जी पण लक्षात राहिलं, WC बॅनर्जी. तर बेस्ट आहे, कारण हा प्रश्न भरपूरदा रिपीटेड आलेला आहे आपल्या पेपरमध्ये. मग त्याच्यानंतर आपण गांधीयन इराकडे बघितलं होतं. 1920 जेव्हा गांधीजींची स्वातंत्र्यामध्ये एंट्री झाली, तेही तुमच्या अभ्यासाच्या हिशोबाने थोडं इम्पॉर्टंट आहे. परीक्षेला महिनाभर राहिलाय, तर मला वाटतं हे पॉइंट तुम्ही कव्हर केले की त्याचा जास्त बेनिफिट आपल्याला ऍक्च्युअल एक्झामला मिळेल. आता इन विच ऑफ द फॉलोइंग इयर फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स, 3 झाल्या होत्या आपल्या फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स. पहिली, दुसरी, तिसरी. पहिली झाली 1930 ला, सेकंड झाली 1931 ला, आणि तिसरी झाली 1932 ला. ह्या 3 राऊंड टेबल कॉन्फरन्स, त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, गोलमेज परिषद.
गोलमेज परिषद. आता इन विच ऑफ द फॉलोइंग पहिली विचारली तर 1930. पहिली कधी? 1930 ला. हा सिक्वेन्स लक्षात ठेवून घ्या. पहिली, दुसरी, तिसरीचा 30, 31, 32 ला. इन विच ऑफ द फॉलोइंग इयर वॉज द इंडियन नॅशनल काँग्रेस स्प्लिट? इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये विभागणी कधी झाली? कोणाकोणामध्ये झाली होती? एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेट. जहाल आणि मवाळ. आपल्या मराठी पाठ्यपुस्तकात हा शब्द वापरला. एक्स्ट्रीमिस्ट आणि मॉडरेट्स अशी फाडणी कधी झाली? आता मॉडरेट्स मध्ये कोणकोणते लीडर येईल? मॉडरेट्स मध्ये येईल मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास, हे लीडर्स येईल मॉडरेट्स मध्ये. एक्स्ट्रीमिस्ट मध्ये कोण येईल? बाल गंगाधर टिळक असेल, लाला लजपत राय असेल, अरविंदो घोष असेल, हे जे लीडर्स आहे एक्स्ट्रीमिस्ट. तर मग यांची फाडणी कधी झाली? तर फाडणी झाली 1907 ला सुरतच्या अधिवेशनामध्ये. कुठल्या अधिवेशनामध्ये? सुरतच्या अधिवेशनामध्ये. ह्या प्रश्नामध्ये नाही विचारलंय पण भरपूरदा इम्पॉर्टंट आहे. 1907 ला जे फाडणी झाली त्या अधिवेशनाचं शहर विचारलं जातं. तर हे 1907 काँग्रेस फाडणी, अधिवेशन सुरत, एवढं लक्षात ठेवलं तर अजून सोयीस्कर जाईल आपल्याला. 1907 उत्तर आहे त्याचं. आता जिओग्राफीकडे आलोय आपण. जिओग्राफीमध्ये काय काय बघितलं होतं आपण? सोलार सिस्टम व्यवस्थित बघितला. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअरचे लेयर्स नंतर रिव्हर्स, इंडियन सॉइल्स बघितल्या. सॉइलचा 8 प्रकार, त्यातले 4 प्रकार सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. ॲल्युव्हियल सॉइल, रेड, ब्लॅक सॉइल आणि चौथी सॉइल कुठली? लॅटेराइट सॉइल. तर ब्लॅक सॉइल महाराष्ट्रामध्ये आढळते. ॲल्युव्हियल सॉइल जी फर्टिलायझरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नॉर्थ इंडियाच्या पूर्ण पट्ट्यामध्ये जवळपास 40 ते 45%, अप्रॉक्सिमेट विचारलं तर 43 पॉईंट समथिंग आहे. 43% भारताच्या सॉइल मधले ॲल्युव्हियल सॉइल आहेत. कारण गंगेचा पूर्ण पट्टा तो तिथे गाठला गेलाय. ह्या 4 सॉइल भरपूरदा विचारलं जातं. आपल्याला विचारलं होतं अशी सॉइल जी लो रेनफॉल मध्ये आढळते. लो रेनफॉल मध्ये कोणती आढळते? तर लाल माती, त्याच्यामध्ये आयर्न ऑक्साईड भरपूर असतात. रेड सॉइल, तर उत्तर काय येईल? रेड सॉइल. ईस्टर्न इंडिया मधली रेड सॉइल. नॉर्दर्न इंडिया असेल तर ॲल्युव्हियल सॉइल. महाराष्ट्र असेल तर ब्लॅक सॉइल. या प्रश्नाचं उत्तर काय? रेड सॉइल. तर हा टॉपिक पण तुम्ही व्यवस्थित केलेला बरं राहील. आता अर्थ ट्विन्स म्हणजे सोलार सिस्टम मधला प्रश्न आला. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्लॅनेट बघितले आपण. ब्ल्यू प्लॅनेट कोण? ग्रीन प्लॅनेट कोण? रेड प्लॅनेट कोण? कारण हे मल्टिपल टाईप MCQच्या एक्झाम मध्ये भरपूरदा विचारतात. कोणत्या ग्रहाला ग्रीन प्लॅनेट म्हणायचा, कोणाला रेड प्लॅनेट म्हणायचा, कोणाला ब्ल्यू म्हणायचं. आता पृथ्वीवर पाणी जास्त आहे भरपूर प्रमाणात, तर पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट. तसंच इथे विचारलंय की पृथ्वीचा ट्विन ग्रह कोणाला म्हणतं? अर्थ ट्विन कोणाला म्हणायचं? तर त्याचं उत्तर आहे व्हेनस. व्हेनसला आपण अर्थ ट्विन म्हणतो, कारण डायमेन्शनच्या हिशोबाने बघितलं तर बऱ्यापैकी पृथ्वीसारखा दिसणारा हा ग्रह आहे. तर सोलार सिस्टम ह्या कंटेंट मधला हा प्रश्न होता. अर्थ ट्विनचं उत्तर होतं व्हेनस. आता नंतर आलं की भारतातला अकॉर्डिंग टू सेन्सस 2011 दर 10 वर्षांनी आपल्याकडे जनगणना होत असते, लोकसंख्या मोजणी होत असते. 2021 ची झाली नाही कारण कोविड एक आला होता. तर 2011ची फिगर्स आपण आता डोळ्यासमोर ठेवू, कारण लेटेस्ट तेच आहे आपल्याकडे. 2011च्या सेन्सेसनुसार विच इज द लिस्ट पॉप्युलस स्टेट, सर्वात कमी लोकसंख्या असलेलं राज्य भारताचं कोणतं आहे? तर सर्वात जास्त वालं कोणतं आहे? सर्वात जास्त वालं उत्तर प्रदेश आहे. सर्वात जास्त लोकसंख्या. मग त्याच्यानंतर सर्वात जास्त साक्षरतेचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त साक्षरता आहे? तर त्याचं उत्तर काय येईल? त्याचं उत्तर येईल केरळ. आणि पर कॅपिटा इन्कम नुसार विचारले की कोणत्या राज्याच्या लोकांचं पर कॅपिटा इन्कम जास्त आहे, ॲव्हरेज इन्कम जास्त आहे? तर मग त्याचं उत्तर गोवा येईल. कारण गोवामध्ये आपण बघितलंय की लोकांचं ॲव्हरेज जास्त आहे. त्याचं कारण आहे की टुरिझम स्टेट असल्यामुळे. तर मग लेस पॉप्युलस स्टेट कोणता आहे? तर फोटोवरनंही तुमच्या लक्षात आलं असेल, सिक्कीम. सिक्कीम हे भारताचं सर्वात कमी पॉप्युलेशन असलेलं राज्य. सर्वात कमी पॉप्युलेशन. तर ह्युमन जॉग्राफीचा प्रश्न आहे. ह्युमन जॉग्राफीचे हे प्रश्न खूप चांगले करा. सर्वात पहिले कोणतं? पॉप्युलेशनचे, त्याच्यानंतर साक्षरतेचे, लिटरसी रेटचे, त्याच्यानंतर मेल स्त्री आणि पुरुष गुणोत्तर प्रमाणचे, त्याच्यानंतर चाइल्डचा रेशो, बालमध्ये स्त्री आणि पुरुषमध्येच, आणि त्याच्यानंतर हे आपलं पॉप्युलेशनचं इम्पॉर्टंट टॉपिक. एवढे हे 4-5 टॉपिक केले तुम्ही ह्युमन जॉग्राफीमध्ये, तेच रिपीट होत असतात पुन्हा पुन्हा. तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला ते करायचे आणि त्याचं रिटेन्शन पण चांगलं राहतं आणि भरपूर व्यवस्थित पेपरमध्ये ते विचारले जातात. आता आपण पॉलिटीमध्ये आलोय.
इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा प्रश्न आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड प्रोव्हिजन ऑफ इंडिपेंडंट ऑफ ज्युडिशियल इज. आता बघा, आपण एवढं वाचणार नाही पेपरला, ज्युडिशियल हा शब्द वाचू. ज्युडिशियल न्यायालय शब्द आला तर अमेरिका, ज्युडिशियल शब्द आला की ज्युडिशियल रिलेटेड गोष्टी आपण कोणाकडून घेतल्या, तर त्या घेतल्या आपण अमेरिकेकडनं. कोणाकडनं? अमेरिकेकडनं. ऑप्शन बाय ऑप्शन जाऊयात. ऑस्ट्रेलियाकडनं काय घेतलंय आपण? ऑस्ट्रेलियाकडनं आपण घेतलंय कॉनकरंट लिस्ट. कॉनकरंट लिस्ट म्हणजे मराठीमध्ये समवर्ती सूची. समवर्ती सूची. जर्मनीकडनं काय घेतलंय आपण? जर्मनीकडनं आणीबाणी. इमर्जन्सीचे जे प्रोव्हिजन्स आहे, 3 प्रकारचे जे इमर्जन्सी असतात, स्टेट, नॅशनल आणि आर्थिक, इकॉनॉमिकल, फायनान्स इमर्जन्सी. तर आणीबाणीचं जे गोष्टी घेतल्या आपण त्या जर्मनीकडनं घेतलाय. जपानकडनं काय घेतली? प्रोसिजर ऑफ लॉ. प्रोसिजर बाय लॉ हे घेतलंय आपण जपानकडनं. आणि अमेरिकेकडनं घेतलंय आपण ज्युडिशियल रिलेटेड गोष्टी. ब्रिटनकडे काय घेतलंय? ब्रिटनकडनं काय घेतलंय आपण? संसदीय प्रणाली, जे आपण पार्लमेंटरी सिस्टम आहे ते आपण ब्रिटनकडनं घेतलंय. राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन भारताची राज्यघटना बनली तेव्हा तो फंडामेंटल राईट नव्हता, नंतर तो ऍड करण्यात आला. कारण शिक्षणाचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे. देशाला प्रगती करायचं असेल तर त्याचं साक्षरतेचं प्रमाण वाढलं पाहिजे. आपण 1951चं लोकसंख्येत बघितलं होतं, साक्षरता त्या काळात 20 पेक्षा कमी होती भारतात. 20 पेक्षा कमी लोक 100रातले साक्षर असायचे. आता तेच 2011 पर्यंत प्रमाण 74-75% गेलं होतं साक्षरतेचं प्रमाण. मग त्यानुसार आपण बघितलं आपल्या राज्याची, देशाची प्रगती किती फास्ट पद्धतीने होत गेली. तर मग हेच फार इम्पॉर्टंट आहे त्यासाठी एज्युकेशन. ते एज्युकेशन मग त्याच्यानंतर पार्लमेंटनी ठराव मांडून फंडामेंटल राईट मध्ये टाकण्यात आलं. तर मग ते फंडामेंटल राईट मध्ये टाकलं एज्युकेशन. मग त्याचं आर्टिकल काय ते विचारलं गेलंय पेपरमध्ये. राईट टू एज्युकेशनचा आर्टिकल, तर त्याचं प्रोव्हिजन आहे आर्टिकल 21A. आर्टिकल 21A फार इम्पॉर्टंट आर्टिकल आहे. खूप चांगल्या पद्धतीने लक्षात घ्या, एक्झामच्या हिशोबाने फार जास्त इम्पॉर्टंट. राईट टू एज्युकेशन, आर्टिकल 21A. आता काय, इन इंडिया द रेसिड्युअल पॉवर्स, लेजिस्लेअर पॉवर असतात, स्टेट लेजिस्लेशन असतं, वेगवेगळं असतं. राज्याच्या पॉवर, केंद्राच्या पॉवर. तर रेसिड्युअल पॉवर कोणाकडे असते? तर फेडरल सिस्टम असल्यामुळे कॅनडाकडनं घेतलंय आपण फेडरल सिस्टम. रेसिड्युअल पॉवर नेहमी युनियन लेजिस्लेचरच्या हातात असतात. युनियन लेजिस्लेचरच्या हातात रेसिड्युअल पॉवर असतात. कॅनडाकडनं घेतलेलं आपण हे फेडरल सिस्टम आहे. आर्टिकल 19, आर्टिकल 19 त्याच्यामध्ये 6 एक फंडामेंटल राईट दिले. 6 वेगवेगळ्या प्रकारचे फंडामेंटल राईट. त्याच्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी, कायद्यासमोर आपण सगळे. राईट टू फ्रीडम आहेत. राईट अगेन एक्सप्लॉयटेशन, कोणाचं पिळवणूक कोणी करू शकत नाही. राईट टू एज्युकेशनल राईट आहे आपल्याला. कल्चरल राईट आहे. आणि रिलीजन, धार्मिक स्वातंत्र्य भारतामध्ये सर्वच व्यक्तींना आहे. तर अशा प्रकारचे 6 राईट्स आपल्याला आर्टिकल 19 मध्ये बघायला मिळतात. 6चे 6 इम्पॉर्टंट राईट्स आहेत. त्याचे नाव लक्षात ठेवण्यासाठी हा फोटो ऍड केलाय, सो दॅट तुम्हाला रिव्हिजनला ह्या टेस्टमधून ज्यावेळेस तुम्ही नोट्स बनवाल तर त्याचा तुम्हाला पेपरमध्ये खूप फायदा होईल. तर मग उत्तर काय येईल? हाऊ मेनी टाइप्स ऑफ इंडिपेंडन्स, किती फंडामेंटल राईट्स आहे, हाऊ मेनी टाइप्स? तर मग त्याचे 6 प्रकारचे फंडामेंटल राईट आपल्याला आर्टिकल 19 मध्ये बघायला मिळतात. आता करन्सी नोट्स आपल्याला माहिती, आरबीआय सर्क्युलेशन करतात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. बट 1 रुपयाची जी नोट्स आहे भारतात, 1 रुपयाची नोट्स, ती कोण सर्क्युलेट करते, कोण त्याला मान्यता देतं? तर बघ, ते एक फोटो आहे इथे. इथे लिहिलेलं आहे बघा, वित्त सचिव, फायनान्स सेक्रेटरीचं त्याच्यावर साईन असते. असं जनरली बघितलं तर आपल्या नोटावर साईन कोणाची असते? नेहमी आरबीआय गव्हर्नर यांची साईन असते आपल्या नोटावर. कुठेही तुम्ही बघितलं 100 रुपयाच्या नोट्स असेल, 200ची, ती ओपन करून बघा, तिथं आरबीआय गव्हर्नरची साईन असेल. बट 1 रुपयाच्या नोट्सवर असं नाही होत. 1 रुपयाच्या नोट्सवर फायनान्स सेक्रेटरी भारत सरकारचे ते साईन करतात. आणि हा प्रश्न भरपूरदा रिपीटेड झालेला आहे. भरपूर फेवरेट प्रश्न आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा. विच वन ऑफ दिस ऑर्गनायझेशन इश्यू 1 रुपी करन्सी नोट? तर त्याचं उत्तर येईल फायनान्स मिनिस्ट्री. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. आणि कोणता व्यक्ती साईन करतो? तर फायनान्स सेक्रेटरी, वित्त सचिव त्याच्यावर साईन करतात.
आरआरबीचा पुन्हा एक प्रश्न आला रिजनल रुरल बँकेचा. रिजनल रुरल बँकेचा प्रश्न आहे. आरआरबीचे नोटिफिकेशन आले. रिजनल रुरल बँक वेअर इस्टॅब्लिश ऑन द रिकमेंडेशन ऑफ. एक बघा लक्षात घ्या की भारतात ऑलरेडी भरपूर बँक होत्या. तर ग्रामीण बँकेची स्थापनाच मुळात यासाठी झाली की ग्रामीण इकॉनॉमीला पण आर्थिक पुरवठा व्यवस्थित व्हावा आणि त्यालाही एक सिस्टम मध्ये सामावून घ्यावा. तर मग हे रिकमेंडेशन होतं नरसिंहम यांचं. यांना भारताच्या जे बँकिंग रिव्होल्युशन झालंय त्याचे फादर्स म्हटलं गेलं, फादर ऑफ बँकिंग रिव्होल्युशन इन इंडिया. तर त्याच्यावरच प्रश्न आहे, नरसिंहम कमिटी कोणत्या कमिटीने रिकमेंडेशन दिलं होतं आरआरबीच्या स्थापनेचं? तर ते रिकमेंडेशन दिलं होतं नरसिंहम कमिटीने. व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क डन? 7 बेस युनिट आहेत फिजिक्स मध्ये, 7 बेस युनिट आहे. मग ते टेम्परेचर असेल, डिस्टन्स असेल, आपण जे काही बघितले होते, इंटेन्सिटीचं कॅन्डेला, 7 बेस युनिट. आणि त्याच्यानंतर युनिट जे त्याला आपण डिराइव्ड युनिट म्हणतो. आता डिराइव्ड आणि बेस युनिट, तर हे डिराइव्ड युनिट आहे. वर्क डनचं युनिट विचारलेलं आहे. वॅटचं युनिट कोणाचं आहे? वॅट आहे पॉवरचं. डेसिबल कोणाचं आहे? डेसिबल आहे साऊंडचं. तर साऊंड पॉवर एलिमिनेशन एम्पियर आहे करंटचं. आता उरला फक्त एलिमिनेशन मेथडनी जूल. तर जूल आहे वर्क डनचा. जूल आहे वर्क डनचं. आपण जे काम करतो त्याचं युनिट आहे, वर्क डनचं युनिट जूल आहे. तर बघ त्याचं व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क डन. तर एसआय युनिट खूप चांगले करा. एसआय युनिट खूप जास्त चांगले करा फिजिक्स चॅप्टरचे. कारण बघा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो बघायला 3 सब्जेक्ट आहे आणि सिलेबस वाईज पण खूप लेंथी आहे. बट त्याचे काही इम्पॉर्टंट पॉइंट आहे. केमिस्ट्रीचा अभ्यास करत असताना केमिस्ट्री इन डे टू डे लाईफ आणि केमिस्ट्रीचे केमिकल फॉर्म्युले काही इम्पॉर्टंट केमिकल फॉर्म्युले ते खूप चांगले करायचे. फिजिक्सच्या अभ्यासक्रमात आपल्याला एसआय युनिट खूप चांगले करायचे. अदर दॅन एसआय युनिट बाकी फिजिक्स तुम्ही स्किप पण केलं तरी चालेल कारण टाइम खूप कमी आहे. बायोलॉजीचा अभ्यास करत असताना आपल्याला डिसीज, विटॅमिन्सच्या डिफिशियन्सीने कोणते आजार होतात, मिनरल्सच्या डिफिशियन्सीने कोणते आजार होतात ते खूप चांगले करायचे. विटॅमिन एचं नाव काय, विटॅमिन बीचं नाव काय, कुठला विटॅमिन वॉटर सोल्युबल आणि कोणता विटॅमिन फॅट सोल्युबल. फॅट सोल्युबल मध्ये कोण कोण आहे? ए, डी, ई, के. आणि वॉटर सोल्युबल मध्ये विटॅमिन बी आणि सी. म्हणजे ते लवकर विरघळून जातात. फॅट सोल्युबल म्हणजे असं विटॅमिन ज्याच्यात ऑइलचा कंटेंट भरपूर असतो. तर ह्या गोष्टी खूप चांगल्या करा तुम्ही. छोटासाच एवढे इम्पॉर्टंट पॉइंट्स पण केले तर आपल्याला 5 प्रश्न आले तर ऍटलिस्ट 3 तरी सॉल्व्ह करता येईल. तर आता हा प्रश्न आहे अँटीबायोटिक्सवर आहे, एक टॅबलेट्सवर आहे, जनरल प्रश्न आहे. इट यूज टू गेट रिड्स ऑफ इनडायजेशन. अँटीबायोटिक्स इन्फेक्शनवर वापरली जाते. अॅनाल्जेस्टिक, अँटीसेप्टिक हे सगळे. अँटासिड ह्या ज्या गोळ्यांचं चित्र आहे त्याच्यावरनं बघू शकतं. डायजेशनचं इनडायजेशनच्या प्रॉब्लेमसाठी अँटासिड वापरलं जातं केमिकल फॉर्म्युल्यानुसार आहे. आणि बायोलॉजीचा अजून एक प्रश्न, हाय बॉडी टेम्परेचर. आता पावसाळ्याचं सीझन चालू झालंय, बऱ्याच जणांना सर्दी, खोकला, ताप होता आणि हे गोळी आपण बऱ्याचदा खात असतो. हाय बॉडी टेम्परेचर, ताप आल्यानंतर कुठली टॅबलेट्स खातात ते विचारलं गेलेलं आहे. तर कोणते टॅबलेट्स खातो आपण? मॅक्झिमम पॅरासिटीमॉल. पॅरासिटीमॉल इट इज अ कॉमनली यूज मेडिसिन टू ट्रीट पेन आणि रिड्यूस बॉडी टेम्परेचर. पेन झालं, काही आजार झालं, दुखणं आलं किंवा मग रिड्यूस बॉडी टेम्परेचर, खास करून तापमान कमी करण्यासाठी शरीराचं कोणती गोळी खातो? पॅरासिटीमॉल. अशा प्रकारे पूर्ण 25 क्वेश्चन आपण जीएचे डिस्कस केले. काय काय जीएत वाचायचं ते व्हिडिओ 1-2दा पुन्हा बघा. त्याच गोष्टी करा कारण बघा महिन्याभरापेक्षा कमी वेळ राहिलाय. अननेसेसरी खूप जास्त वाचू नका. कमी वाचा पण वारंवार वाचा. सो दॅट आपलं रिटेन्शन पॉवर जास्त राहील आणि एक्झाम मध्ये आपण जास्त प्रमाणात गोष्टी रिकॉल करू शकू. आणि खूपच तुम्हाला वाटलं की सर आता वाचायला वेळ पण नाही, आरआरबीचं नोटिफिकेशन आलं, तर मग अशा केसमध्ये 2022चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही जीएचे करून घेतले ते पण खूप चांगलं राहील. कारण एसएससी बरेच प्रश्न रिपीट टाकत असतो. तर मला वाटतं 2022च्या 40 शिफ्ट मधले हे 25 प्रश्न जवळपास 1000 एक जीकेचे प्रश्न आहेत. त्यात करंट अफेअरचे दर शिफ्टचे 4-5 पण मायनस केले आपण. 600-700 स्टॅटिकचे प्रश्न तुम्ही वाचून घेतले 1-2दा. त्यातूनही बरेचसे प्रश्न तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये बघायला भेटेल. त्या टाईपचे प्रश्न ऍक्च्युअल एक्झामला बघायला भेटेल. तर आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओचा काही फायदा होईल येणाऱ्या तुमच्या प्रिपरेशनमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात ज्यामध्ये आपण क्वांटचं अनालिसिस बघणार आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिशचं. ऑल द बेस्ट.